लागलं तर सॅम्पल मला तुम्ही दाखवायला नाही लाईव्ह व्हिडिओ नाही. बोला ना तुम्ही मी दाखवा. मी तसे आम्ही आता उपोषण इशारा देणार आहे. कोणाला लागलं तर सॅम्पल मला तुम्ही दाखवायला नाही लाईव्ह व्हिडिओ नाही. बोला ना तुम्ही मी दाखवा. मी तर याचे दाखवतो ना. आपल्या शाळेत काही नाही होती. या माणसाला दिसूनच नाही राहिलं दहापासून. केस उराले फक्त केस उराले त्यांनी झालं केसेसाठी नेमका. आता कसं गड्डे पहिले जायला लागते एकदम. आज केलं तर बरं जायचं घुपड नाही त्याने आता रातभर किमतीन राखण. आज केलं तर बरं जायचं घुपड नाही त्याने आता रातभर किमतीन राखण. आणि याच नाकामध्ये आले तर तुम्ही आधी इन्व्हेस्टिंग काही काहीच नाही काहीच नाही, काही दवाखान्यात नाही गेली, काही नाही, कुठे काहीच नाही घेतलं मी. बरं तुमच्याकडे 10 जण आहेत. 10 जणांमध्ये फक्त दोघांना इंटरव्ह्यू घ्यायचा. आले ना रे आता माहित इकडे तुम्हाला सांगतो लपत जातो थांब ना. मी एका मिनिटात सांगतो लपत जातो. प्रशासन इतर टीमा पाठवत आहे आणि खालचं शासन जे आरोग्य विभाग आहे कुठेतरी मग ते काम करत कुचरपणा करत आहे का रिपोर्ट देत नाही आहेत किंवा ते त्याच्यात प्रॉपर इलाज का होत नाही आहे. कारण हे भीतीच आहे की बा आता केस गेले, आता नखं गेले, आणखी काही बॉडीचा कोणता पार्ट डॅमेज होईल का. म्हणून मी तुम्हाला परवाचीच बाईटमध्ये सांगितलं की बा पूर्ण बॉडी चेकअप करा. आणि हे मी आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत सुद्धा बोलणार आहे. मागच्या काही एक दीड महिन्यापूर्वी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यातील काही गावामध्ये जो केस गळतीचा प्रकार त्या ठिकाणी समोर आला, त्यावेळेस या ठिकाणी ICMR असेल, अनेक त्या ठिकाणी डॉक्टर मंडळी, तज्ज्ञ मंडळी पाठवून त्याच्यावर त्या ठिकाणी कशामुळं हा राग होतो याचं निदान त्यावेळेस करण्यात आलं होतं. आणि सेलिनियम शरीरात वाढल्यामुळं अशा प्रकारची केसगळती होऊ शकते असा निष्कर्ष त्या ठिकाणी समोर आला होता. पण पुन्हा आता त्या लोकांची केसगळती संपूर्णतः जवळपास थांबलेली आहे. पण आता त्यांच्या नखांना इजा व्हायला लागलेल्या आहेत. नखाचे काही तुकडे त्या ठिकाणी गळायला लागलेले आहेत आणि म्हणून लोकांमध्ये पुन्हा एकदा थोडं भीतीचं वातावरण आहे. ही माहिती मिळताच आपण तात्काळ केंद्र सरकार ते आमचे आरोग्य विभागाचे मंत्री आदरणीय JP नड्डाजी, आमच्या जे सेक्रेटरी आहेत पुण्य सलीला मॅडम वगैरे सगळ्यांशी संपर्क करून तात्काळ या ठिकाणी एक विशेष टीम पाठवण्याचा आग्रह आम्ही धरला होता. आणि त्यानुसार आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 विभागाचे वेगवेगळे अधिकारी, सायंटिस्ट आणि डॉक्टर्स हे 3 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत. साधारणतः सोमवारला संध्याकाळी ते आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचतील. मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस हे सर्व पेशंटच्या भेटी घेऊन त्यांचा हा प्रकार कशामुळे घडतो, काय यांच्यामध्ये आहे त्याचे सगळे नमुने घेतले जातील, त्यांच्या सगळ्या चाचण्या केल्या जातील, त्यांना समुपदेशनसुद्धा त्या ठिकाणी केले जाणार आहे. आणि त्यानंतर याचा अहवाल आमच्या मंत्रालयाकडे सादर होईल. त्यांचा अहवाल आल्यानुसार आणि अहवालातील तथ्यानुसार पुढील उपचार आणि काळजी निश्चित केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतल्या जाईल. माहितीसाठी मी हा व्हिडिओ किंवा ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी देत आहे. धन्यवाद.